नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. शिक्षक भरती संदर्भात 2 जूनला एक शिक्षण विभागाचं आलेलं परिपत्रक आहे. त्यात त्यांनी सांगितलंय की जे बोगस विद्यार्थी आहे, ज्यांचे प्रमाणपत्र बोगस आहे. रिसेंटली तुम्हाला माहिती असेल, पूजा खेडकर हे प्रकरण गाजलं होतं. दिव्यांग विद्यार्थ्यांबाबतचं बोगस प्रमाणपत्र वापरून विद्यार्थी हा त्या पदावरती गेला होता. किंवा सरकारी जेवढ्या पदं आहेत किंवा जेवढ्या जाहिरात येतात, एक्झाम होतात, त्या एक्झाम दिलेल्या आहेत. मग अशा उमेदवारांवरती कारवाई करावी. आता त्या डिपार्टमेंटनी हे हाती घेतलेलं आहे आणि त्यातलं आता डिपार्टमेंट आहे महत्त्वाचं शिक्षण विभाग. शिक्षण विभागाचं हे परिपत्रक आहे 2 जूनचं. त्यात त्यांनी काय सांगितलं थोडक्यात आपण बघूया. त्यांनी त्यात सांगितल्यापैकी PWBD म्हणजेच काय, पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, त्याला आपण दिव्यांग म्हणतो. ह्या दिव्यांगांचं प्रमाणपत्र घोटाळ्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. या संदर्भात बरेचसे विद्यार्थ्यांवरती कारवाई होत आहे आणि आता ही कारवाई शिक्षकांवरती होणार आहे. तुम्हाला जर असं काही माहिती असेल, असं काही संशयास्पद वाटत असेल तर तुम्ही तक्रार पण करू शकता. कुठे तक्रार करायची ते पण मी तुम्हाला सांगतो. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की येणाऱ्या TETला भविष्यात आता तुम्ही टेट देणार असाल आणि त्याच्या अगोदर TET जर तुम्हाला द्यायची असेल तर TETची आपली पेपर 1 आणि पेपर 2ची बॅच जी रेकॉर्ड स्वरूपात आत्ता अवेलेबल आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपात अवेलेबल आहे. पहिल्या 500 विद्यार्थ्यांना फक्त 2499 प्लस GST मध्ये बॅच अवेलेबल आहे. ज्या बॅचमध्ये सगळे फीचर्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. त्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा. आता घेऊन जातो मुख्य मुद्द्याकडे. बघा, 2 जून 2025 हे परिपत्रक आलेलं आहे. शिक्षण विभागाकडनं हे परिपत्रक आलेलं आहे आणि त्यांनी पाठवलेलं सगळ्या जेवढ्याही शिक्षण विभाग किंवा वेगवेगळे डिपार्टमेंट आहे त्या सगळ्यांना हे त्यांनी पाठवले, विभागानुसार पाठवलेलं आहे. विषय काय आहे त्याचा तुम्हाला दिसत नसेल तर मी वाचून फक्त तुम्हाला सांगतो. दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळवलेल्या उमेदवारांची फेर मेडिकल तपासणी करून खोट्या प्रमाणपत्रधारक उमेदवारांवरती कारवाई करण्याबाबत. म्हणजे अशी काही उमेदवार मागील टेट 2022च्या अगेन्स्ट जर निवड झाली असेल, सिलेक्ट झाला असेल आणि नियुक्ती झाली असेल तर अशा दिव्यांग उमेदवारांची परत एकदा मेडिकल चाचणी करण्यात यावी आणि त्यांचं दिव्यांगत्व परमनंट आहे का चेक करावं, त्यांचं प्रमाणपत्र बरोबर आहे का चेक करावं आणि त्यानुसार चेक करून अहवाल सादर करावा आणि दोषी विद्यार्थ्यांवरती कारवाई करावी. असं एक पत्रक इथे आलेलं आहे कारवाई करण्याबाबत. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र कारवाई कुणावर होणार? मग बघा, परीक्षा आता तुम्ही जर टेट परीक्षा दिलेली असेल बोगस सर्टिफिकेट वरती तर तुम्हाला नियुक्ती मिळाली तर तुमच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते. सो बोगस प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला भविष्यात पुढे जाऊच नाही तुम्ही, असं मी तुम्हाला सजेस्ट करेल. पहिली गोष्ट, तुम्ही चुकीचीच मार्ग निवडलेला होता. आणि दुसरं काय, नव्याने आता नियुक्त जर उमेदवार झाला तर त्याची सुद्धा मेडिकल चाचणी प्रॉपर होणार. तुमचं सर्टिफिकेट प्रॉपर चेक केलं जाणार. त्या डिपार्टमेंटकडनं मिळालं असेल, डिपार्टमेंटकडे जाऊन पूर्ण सर्वे केल्यानंतरच तुमचं नियुक्ती मिळणार आहे. त्यानंतर पदोन्नती घेणारे पण आहेत, काही बदली करून घेणारे पण काही उमेदवार आहे बघा, दिव्यांग सर्टिफिकेट दाखवून त्यांच्यावर ऑलरेडी कारवाई होणार आहे. त्याची प्रोसेस ऑलरेडी चालूच आहे. सो ज्या उमेदवारांनी असं काही केलं असेल तर तुम्ही खबरदार, थोडे काय म्हणून या पद्धतीला मागे राहा. पुढे डेअरिंग करू नका. तुमच्यावर कारवाई होऊ शकते आणि कारवाई काही असू शकते. सो तुमच्या आजूबाजूला असं जर कोणी असेल, टेट परीक्षेसाठी नियुक्ती झाली असेल किंवा खोटं प्रमाणपत्र दाखवून झालं असेल तर दिव्यांग डिपार्टमेंट जे आहे त्या डिपार्टमेंटकडनं, आता तुम्हाला माहिती असेल मागे माजी आमदार बच्चू कडू सुद्धा याच्यावरती खूप काम करत होते. सो भविष्यामध्ये दिव्यांग उमेदवारांवरती अन्याय होऊ नये, पाठीमागे झाला ती कारवाई तर होणारच आहे, पण भविष्यात असं होऊ नये यासाठी ही पावलं उचलली जात आहे. मग या नोटीसमध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व माननीय जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या पत्रानुसार राज्यात खूप मोठ्या प्रमाणात दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र घेऊन बरेच शासकीय निमशासकीय सेवेत दाखल झालेले आहेत. बोगस प्रमाणपत्रांमुळे खऱ्या दिव्यांगांवर अन्याय होत आहे. यासाठी दिनांक 19 जुलै 2014 ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान राबवण्यात आले होते. म्हणजे मागच्या वर्षामध्ये हे राबवण्यात आलं होतं आणि सदर अभियानातून शासकीय व निमशासकीय सेवेत विविध विभागांमध्ये बोगस प्रमाणपत्रे नियुक्ती मिळालेल्या काही उमेदवारांची नावे निदर्शनास आली आहेत. बघा, त्या उमेदवारांची नावं पण समोर आलेली आहेत आणि बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेतून
नियुक्ती मिळालेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. सो तुम्ही तक्रार पण करू शकता, तक्रारी दाखल पण करू शकतात. यात त्यांनी सांगितलंय की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 14 सप्टेंबर 2018 रोजीच्या शासन निर्णयातील निर्देश व तरतुदीनुसार आपल्या कार्यालयामध्ये विभागामध्ये दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे नियुक्त झालेल्या तसेच पदोन्नती मिळालेल्या, बघा दोन्ही पण सांगितलंय, या दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्त झाले असेल किंवा पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची खातरजमा करून घेऊन त्याचा अहवाल या कार्यालयात सादर करावा. हे लेटर कुणाचं आहे तर सचिंद्र प्रताप सिंग जे आहेत आयुक्त शिक्षण विभाग पुणे यांच्याकडनं हे लेटर सगळ्या विभागाला गेलेलं आहे. सो आता जे नियुक्त झालं असेल त्यांच्यावरती कारवाई होईल, ज्यांनी नियुक्ती होऊन पदोन्नती घेतली म्हणजे जुने पण विद्यार्थी त्यांच्यावरती पण कारवाई होणार आहे. सो आता ह्या टेटमधून जर कुणी असं काही केलं असेल तर त्यांच्यावर भविष्यात 100% कारवाई होणार आहे. सो तुमच्या निदर्शनास कुणी आलं असेल असं तर तुम्ही इथे कळवू शकता तक्रार. एज्युकॉम हा स्मॉलच आहे, educom-mah@mah.gov.in या मेल आय डीवरती, हा मेल आय डी याच्यावर तुम्ही तक्रार सुद्धा करू शकता की असं असा व्यक्ती असं नाव आहे, डिटेल्स तुम्ही टाकू शकतात, माहिती देऊ शकता, त्याच्यावरती कारवाई 100% होणार आहे. सो भविष्यामध्ये दिव्यांग उमेदवारांवरती अन्याय होऊ नये यासाठी ही घेतलेली महत्वाची खबरदारी आहे. परत एकदा मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला भविष्यात जर टीईटी द्यायची असेल, जे डीएड बीएड धारक आहे त्यांना टीईटी द्यायची असेल तर त्यांच्यासाठी इग्नाइट अकॅडमीकडनं पेपर 1 पेपर 2 ची परिपूर्ण तयारी करणारी ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच अवेलेबल आहे. फक्त 2499 मध्ये पहिले 500 विद्यार्थ्यांना फक्त ही फी आहे. तुम्ही बॅचचे फीचर्स बघू शकता, हे सगळे फीचर्स तुम्हाला ह्या बॅचमध्ये मिळणार आहे. ही बॅच घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. काही शंका असेल तर 8888996116 ह्या नंबरवरती पण कॉल करू शकता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. या व्हिडिओच्या बाबतीत तुमचे काय कमेंट असेल ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडलं तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.